माणसांच्या कळपामधल्या हिंस्र श्वापादांचा नायनाट करण्याची, त्या विकृतीच्या विरोधात आपण सगळेजण लढूया. तर इकडे कायम एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहिली जाते की ती मला मिळाली पाहिजे, मला मिळाली नाही तर मी तिला जाळून टाकेल, ऍसिड फेकेल, तिला संपवून टाकेल. ही विकृती आहे. राजकारणाकडे ओढ होती? राजकारणात कधी मला वाटलं नाही मी येईल म्हणून. तशी काही पार्श्वभूमी होती? नाही, राजकारणात जाऊ किंवा राजकारण कधीतरी आपण कोणत्या पदावर असू असं कधीही चुकूनही मनात आलं नाही, वाटलंही नाही. मी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी नाही होऊ शकले, पण स्पर्धा परीक्षेच्याच एका प्रश्नपत्रिकेत प्रश्न होता की राज्य महिला आयोगाचे Yes, अध्यक्ष कोण आहेत. सोफ्याच्या तोंडावरती महिला आयोग असतं, काय सांगा? पहिल्यांदाच असं झालंय की आयोगाचे अध्यक्ष रिपीट झाले. आम्ही 3 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग वरती फार प्रभावी काम केलं. मुळातच रक्त चळवळीचे, एका कार्यकर्तीचे, रस्त्यावर बसून आंदोलन करणाऱ्यांचे, जनसामान्यांचे प्रश्न समजून ते सोडवण्यासाठी धडपडणारेच असल्यामुळे त्या कार्यालयात बसून प्रश्न सुटणार नाही हे माझ्या लक्षात आलं. त्याच्यासाठी मी राज्याचा दौरा करायचा ठरवला आणि जनसुनावणीचं नियोजन केलं. विद्येच्या माहेरघरामध्ये राहते, पण मला खंत एका गोष्टीची वाटते की आजही आमच्याकडे मुलींचं प्रमाण कमी आहे. आजही वंशाला वारसदार पाहिजे, दारावरच्या पाटीवरती नाव पाहिजे, सातबाऱ्यावरती नाव पाहिजे म्हणून गर्भामध्ये मुलीची हत्या करणाऱ्यांची संख्या कमी नाही. तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रातली महिला सुरक्षित आहे? माणसामधला माणूस म्हणून त्याला जगण्यापेक्षा माणसामधला जनावर म्हणून तो जास्त जगतोय, हिंस्र श्वापाद म्हणून तो जास्त जगतोय. की जन्मदाता बाप 8 महिन्यापासून मुलीवर बलात्कार करत होता. मग महिला सुरक्षित आहेत का?